श्रोतेहो नमस्कार. फसलेला प्रयोग. उल्का कडले यांचा ललितबंध ऐकूया ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. 7 वर्षांपूर्वी अचानक एके दिवशी मला वाटलं की माझ्या लेकरांच्या आवडीच्या पदार्थांच्या कृतीची मी कुठेतरी नोंद करून ठेवायला हवी. रहे ना रहे हम असं काहीसं मनात आलं आणि फोटोंच्या आधारे एक व्हिडिओ करून यूट्यूबवर अपलोड केला. त्यानिमित्ताने व्हिडिओ तयार करायची, समाज माध्यमावर डकवायची प्रक्रियाही शिकता आली. नवं काही शिकल्याचा आनंद झाला. खरं तर एक व्हिडिओ पोस्ट करून मी अगदी शांत होते, पण मग फेसबुक, व्हॉट्सॲप यावर सतत पाककृती व्हिडिओ दिसायला लागल्यावर निदान एकतरी पाककृती मीही रेकॉर्ड करून बघतेच असा विचार करून दडपे पोहे करून दाखवायचे ठरवले. ते चांगले जमतात, मुलांना आवडतात, शिवाय मागे एकदा नवऱ्याच्या अमराठी मित्रांनाही खूप आवडले होते. मग माझं ठरलंच की आपले दडपे पोहे सर्वदूर पोचवायचे. सकाळी लवकर उठून सुरुवात केली. रेसिपी मी स्वतःच रेकॉर्ड करायचं असं ठरवलं. सारं साहित्य गोळा केलं, ओट्यावर व्यवस्थित मांडून ठेवलं आणि किचनचा दरवाजा बंद केला, कसलाही व्यत्यय नको म्हणून. कॅमेरा डाव्या हातात कसा धरायचा, एका हाताने सारं कसं करायचं हे सगळं मनात पक्क केलं. मात्र कृती करताना बोलायचं काय ते काही मी ठरवलं नव्हतं. कॅमेरा चालू केला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. लक्षात आलं की कॅमेराची सावली ओट्यावर पडतेय, म्हणून रेकॉर्डिंग थांबवलं, लाईट बंद केला तर खूपच काळोख वाटायला लागला. म्हणून सावली चालेल पण लाईट हवाच हे पक्क झालं. तसं पुन्हा रेकॉर्डिंग सुरू केलं. नेमका त्याच वेळी नवऱ्याने जोरात दरवाजा उघडला आणि वैतागत काय चाललंय दरवाजा बंद करून असं विचारलं. ते सगळं रेकॉर्ड झालं म्हणून पुन्हा रद्द करायला लागलं. त्याला बंद दरवाजामागचं कारण सांगितल्यावर त्याने कपाळावर हात न मारताही अगदी तसेच भाव चेहऱ्यावर दाखवले आणि तो निघून गेला. मी करू का तुझं रेकॉर्डिंग हे विचारणार तर राहिलं दूरच. कदाचित आज भयंकर काहीतरी खायला मिळणार याची चिंता त्याला वाटली असावी. तिसऱ्या वेळी पुन्हा रेकॉर्डिंग सुरू केलं आणि बोलायला सुरुवात मराठीत केली. पण आपला पदार्थ जर दूरवर इतर प्रांतात पोचवायचा असेल तर हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलणं योग्य ठरेल, म्हणून मग हिंदीत बोलायचं ठरवलं. आता हिंदी खरं तर मी चांगलं बोलते हां, पण रेकॉर्डिंगचं भान किंवा दडपण असल्यामुळे असेल मी पार गोंधळून गेले होते. बोलताना बऱ्याच ठिकाणी गाडी अडकायला लागली. खूपच इंग्लिश शब्द वापरले गेले. इतकं धेडगुजरी म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश यांचा एकत्रित उलटसुलट वापर करून केलेलं भाष्य मी क्वचितच केलं असेल. पदार्थांची नावं मराठीतच पटकन तोंडात येत होती. साधं मोहरीला सरसो म्हणताना सुद्धा मला एक पॉज घ्यावा लागला. मोहरी तडतडली याला काय म्हणायचं तेच सुचेना. तेव्हा तर भला मोठा पॉज मी घेतला, तरी शेवटी सुचलं नाही ते नाहीच. मग फ्राय झाल्यावर असं काहीसं म्हटलं. सगळ्यात कहर झाला जेव्हा मला सांगायचं होतं की यात काही जण शेंगदाणे सुद्धा घालतात. आता हे हिंदीत सांगायचं झालं तर कुछ लोग इसमें भुनी हुई मूंगफली भी डालते असं म्हणू शकले असते ना, पण मी काय म्हणावं. कोई कोई लोक तो इसमें शेंगदाणे भी डालते है. हाय ग, अगदी ती तोंड झाकायची इमोजीच इथे हवी. सगळं रेकॉर्डिंग झाल्यावर जेव्हा मी तो व्हिडिओ अधीरतेने पाहायला बसले तेव्हा लक्षात आलं फोकस बराच हल्ला होता. मध्ये तर एका ठिकाणी मीठ घालायच्या वेळी बहुधा तो पूर्णपणे उडून अंधार दिसत होता. जेव्हा मी ते बघत होते तेव्हा ते कोई कोई आल्यावर तर माझा नवरा जोरात हसला आणि त्याने मला नंतरही कोई कोई म्हणत चिडवलं. पोहे जरी चवीला चांगले झाले तरी पण रेकॉर्डिंग मात्र पूर्णतः फसलं होतं. त्यानंतर अनेक व्हिडिओ यशस्वीरित्या रेकॉर्ड आणि अपलोड केले असले तरीही हा फसलेला प्रयोग माझ्यासाठी एक शिकवण म्हणून खूप महत्त्वाचा आहे. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये फसलेला प्रयोग हा उल्का कडले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.